हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे एरर अनालिसिसचा सेकंड टॉपिक, ज्याचं नाव आहे प्रोपोगेशन ऑफ एरर किंवा यालाच म्हणलं जाईल कॉम्बिनेशन ऑफ एरर. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स येतील. तर तुम्ही सगळ्यांनी, जर तुम्हाला स्क्रीन क्लिअर दिसत नसेल तर रेझोल्युशन हाय करा, क्वालिटी हाय करा त्याची, अँड पूर्ण व्हिडिओला बघा. ओके, तर आपण याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ एररमध्ये 4 टॉपिक असतात. एक असतं एरर इन सम, एरर इन डिफरन्स, एरर इन प्रोडक्ट, एरर इन डिव्हिजन अँड एरर इन एरर ड्यू टू द पॉवर. हे टॉपिक्स असतात. तर बेसिकली एरर इन सम काय असतं बघा सगळ्यांनी. सममध्ये काय म्हणजे, सपोज एखादा तुम्हाला क्वांटिटी दिलेली आहे, एक क्वांटिटी दिली, लाईक ए वेक्टर दिलेला आहे, किंवा एक लाईक काही पण एक क्वांटिटी दिली, त्या क्वांटिटीची ही ट्रू व्हॅल्यू दिली आहे आणि हे त्याचा एरर दिलेला आहे. ओके, लाईक दुसरी एक क्वांटिटी दिली बी, त्याची ही ट्रू व्हॅल्यू दिली आहे आणि त्याची ही टॉलरन्स दिलेला आहे तुम्हाला, किंवा त्याच्यातला एरर दिलेला आहे प्लस मायनस करून. तर बेसिकली हे जर एरर इन, आता ह्या दोन क्वांटिटीला जर ॲड करायचं असेल तर कसा प्रकारे ॲड करणार, आपण याचे क्वेश्चन्स घेणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट, तुम्हाला लक्षात पण येईल हे कसं केलं जातं. तर ही एक क्वांटिटी दिली आहे, त्याची ही ट्रू व्हॅल्यू आहे, हा त्याचा एरर आहे. ही एक क्वांटिटी दिली, त्याची ही ट्रू व्हॅल्यू आहे आणि हा त्याचा एरर आहे. आता बेसिकली आपल्याला करायचं काय, ह्या दोघांना ॲड करायचं. त्या दोघांना ॲड करायचं असेल तर काय करणार आपण, बघा मी एक नवीन क्वांटिटी घेतली झेड, जे की त्यांचं उत्तर येत असेल झेड, त्याला मी काय करणार ए ट्रू प्लस बी ट्रू, म्हणजे ही ए व्हॅल्यू परत ही बी व्हॅल्यू यांची ॲडिशन करायची, बिकॉज आपण एरर इन सममध्ये. ओके, आणि यांचा जो एरर जो आहे तो ॲड करायचा, सिम्पल डेल झेड डेल ए प्लस डेल बी अँड दॅट्स इट. यालाच तुम्ही काय म्हणणार, मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर. ओके, मग फायनल आन्सर काय असेल आपलं, तर फायनल आन्सर असेल आपलं झेड प्लस ऑर मायनस डेल झेड. हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके, मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला. तर फायनल आन्सर झेडचं येऊन जाईल आपलं इथे, झेड प्लस ऑर मायनस डेल झेड. हे झालं आपलं फायनल आन्सरचं. आय होप सो तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आली असेल. ओके, तर कॉन्सेप्टमध्ये काय सांगितलं आहे मी परत एकदा शांततेत समजून सांगतो, सो दॅट तुम्हाला लक्षात येऊन जाईल की एक क्वांटिटी आहे जी दिली, त्याची ट्रू व्हॅल्यू दिली, त्याचा एरर दिला. दुसरी क्वांटिटी त्याची ट्रू व्हॅल्यू दिली, त्याचा एरर दिला. आणि जर तुम्हाला त्याची सम करायची गरज पडली तर तुम्ही काय करणार, ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू आणि डेल ए प्लस डेल बी, ह्या दोघांची बेरीज हे झेड असेल आणि ह्या दोघांची बेरीज हे डेल झेड असेल. दॅट्स इट. ओके, एरर इन डिफरन्स कसं करणार आपण, अगेन ही ट्रू व्हॅल्यू दिली, त्याचा एरर दिला, ही ट्रू व्हॅल्यू दिली, त्याचा एरर दिला. तर मग झेड कसं फाइंड आउट करणार आपण, झेड घेणार ए मायनस बी, ही व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू करायची. आणि एरर कसा घ्यायचा कधी पण, तर एरर हा कधी पण ॲड होत असतो. सो डेल ए प्लस डेल बी. ओके, कॉन्सेप्ट लक्षात आली का. डिफरन्सला काय करणार, प्रोडक्टसाठी काय करायचं, सो प्रोडक्टसाठी तुम्ही काय करणार, ए दिलेले तुम्हाला, ही ट्रू व्हॅल्यू, ही बीची ट्रू व्हॅल्यू. प्रोडक्ट सांगितलं तर या दोघांचा गुणाकार घेऊन टाकायचा. ओके, ह्या दोघांचा काय करायचं, गुणाकार घ्यायचा, ह्या दोघांचा गुणाकार घेऊन टाकायचा. ओके, अँड देन प्रोपोगेशन कसं काढायचं किंवा एरर कसं काढायचं, तर मग ही जी व्हॅल्यू आली ती इथं घ्यायची, नीट लक्ष द्यायचं. डेल झेड अपॉन झेड, ही जी व्हॅल्यू ही खाली घ्यायची, अँड डेल ए अपॉन ए आणि डेल बी अपॉन बी अँड दॅट्स इट. हा झाला तुमचा एरर. याच्यावरून तुम्हाला काय भेटेल, झेडची व्हॅल्यू इथून आलेली, डेल एची व्हॅल्यू ही आहे, ही इथं झेडची व्हॅल्यू आलेली आहे, डेल एची व्हॅल्यू ही आहे, डेल बीची व्हॅल्यू ही आहे आणि एची व्हॅल्यू ही आहे आणि बीची व्हॅल्यू ही आहे. ओके, दॅट्स इट. कॉन्सेप्ट क्लिअर झाले असेल तुम्हाला. अशा प्रकारे एरर इन प्रोडक्ट केलं जातो. नेक्स्ट असतं तुमचं एरर इन डिव्हिजन. डिव्हिजनमध्ये काय, ए ट्रू अपॉन बी ट्रू, म्हणजे ही ह्या ट्रू व्हॅल्यूचं पहिले झेड काढून घ्या आणि डेल झेड कसा काढला जाईल, डेल झेड काढायचा फॉर्म्युला असेल डेल झेड अपॉन झेड, परत डेल ए अपॉन ए, डेल प्लस डेल बी अपॉन बी. इथे ऑलवेज प्लसच येत राहणार बघा, डेल झेड काढताना ऑलवेज प्लसच राहणार, चुकून सुद्धा मायनस घ्यायचं नाही. ओके, अँड एरर इन पॉवर, एरर ड्यू टू द पॉवर, हे कसं केलं जातं, तर एरर ड्यू टू द पॉवर, लाईक सपोज एखादी क्वांटिटी झेड आणि त्याची ए टू द पॉवर एन आहे. आपण क्वेश्चन्स घेऊ जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल हे कसं केलं जातं. ओके, नाव फक्त काय करायचं, ही जी पॉवर यायची ही प्लस मायनस नाही चेक करायची, ही पॉवर फक्त समोर घेऊन यायची आणि काय करायचं, याला डेल ए अपॉन ए करायचं. दॅट्स इट. ओके, डेल ए अपॉन ए करायचं. तुम्हाला ते लक्षात येईल मी जेव्हा क्वेश्चन्स घेईन त्यावेळेस. ओके, हे झाले त्याचे स्टँडर्ड फॉर्मॅट सगळ्यांचे. आणि आता आपण बघूया त्याचे काही क्वेश्चन्स. बघा, आता क्वेश्चन्स घेतला मी. पहिला क्वेश्चन घेतला, मास दिले तुम्हाला, मास दिले 23.7 प्लस ऑर मायनस 0.5 kg. सर याचा बेसिक अर्थ काय होता, सो पहिले ते सांगा. बघा, आता टोटल मास किती आहे, 23.7 हे टोटल मास आहे. आता त्याच्यात एक तर प्लस करा 0.5 किंवा 23.7 किंवा याच्यात मायनस करा 0.5. आता मला सांगा प्लस केलं तर किती होऊन जाईल,
7 आणि हे झाले 7 आणि 5 12 असे 2 हात चाला 104 2 हे झालं 24.2 आणि हे किती होऊन जाईल 23.2. तर हे झालं तुमचं बेसिक. म्हणजे काय, ही जी व्हॅल्यू आहे यामध्ये एकदा +5 करायचं 0.5 करायचं आणि एकदा -0.5 करायचं, हा त्याचा बेसिक अर्थ असतो. म्हणजे मासची व्हॅल्यू चेंज होऊ शकते 24 पॉईंट समथिंग, किती आली ती आपली 24.2 टू 23.2 इथपर्यंत तुमची व्हॅल्यू व्हॅरी करू शकते मासची. याच्या आतमध्ये मासची व्हॅल्यू व्हॅरी करू शकते. आय होप सो तुम्हाला ही मेन कॉन्सेप्ट लक्षात आली असेल. नाव आता तुम्हाला दिलं काय, मास दिलंय तुम्हाला 23.7 ±0.5. मास दुसरं मास दिले 17.6 ±0.3. आता तुम्हाला काय सांगितलं M1 + M2 करा. हा क्वेश्चनच दिलाय तुम्हाला M1 + M2 करा. मग तुम्ही म्हणणार सर ॲडिशन करायची ना, तर ॲडिशनचा सिंपल नियम काय होता, तर A ट्रू + B ट्रू करा सर सगळ्यात पहिले झेड काढण्यासाठी. तर इथं झेड काढण्यासाठी आपण काय केलं, A ट्रू + B ट्रू. तर याचा आन्सर किती आला 41.3 येऊन जातं. आणि ह्या दोघांचं फायनल ॲडिशन करा, तर हे किती होऊन जाईल 0.5 + 0.3 विच इज 0.8. मग फायनल आन्सर किती होऊन जाईल, ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू. हे झालं तुमचं फायनल आन्सर. एकदम सोपी कॉन्सेप्ट आहे, एकदम एका मिनिटात समजण्यासारखी गोष्ट आहे. नेक्स्ट M1 - M2 करायला सांगितलं. सपोज तुम्हाला, तुम्ही काय करणार सर, M1 - M2 सांगितलंय, तर परत अगेन ही ट्रू व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू करायची आणि ह्या दोघांना काय करायचं, इथं चुकून सुद्धा मायनस करायचं नाही, यांना दोघांना काय करायचं प्लसच करायचं. तर आन्सर किती होऊन जाईल 23.7 - 17.6 हे होऊन जाईल 6.1 आणि डेल M1 + डेल M2 किती होऊन जाईल 0.8. ओके, हे झालं तुमचं आन्सर 17.6 ± 0.8. बेसिक याचा अर्थ काय झाला 17.6 + 0.8 ही एक रेंज असू शकते आणि 17.6 - 0.8 ही एक रेंज असू शकते. इथपर्यंत ही रेंज वाढलेली आहे. नेक्स्ट द लेंथ ऑफ द रॉड इज, एक रॉडची लेंथ दिलेली 11.0 ± 0.2 सेंटीमीटरमध्ये. व्हॉट इज द लेंथ ऑफ 2 रॉड, एका रॉडची लेंथ किती आहे ही आहे, 2 रॉडची लेंथ किती असेल, तर तुम्ही म्हणा सर एक तर 2 रॉडला ॲड करा याच्यामध्ये. या सिंपल तुम्ही याला असं पण करू शकता 2 × इथे 0.5 आहे, मी 0 लिहिलेलं इथे. ओके, हां नाव तर चेक करूया आपण आता तिथे. नाव 11.5 अँड देन 11.5 11.5 यांना ॲड करायचं फक्त 2 रॉडची घ्यायची. तर यांच्या दोघांची ॲडिशन किती होऊन जाईल, यांच्या दोघांची ॲडिशन 22.10 आणि 0.2 + 0.2 किती होऊन जाईल 0.4. या सिंपल तुम्ही असं करू शकता 2 × 11.5 + 0.5 डायरेक्ट केलं तरी चालेल ना. हा सर डायरेक्ट केलं तरी चालेल. हे किती होऊन जाईल 22.10 + 0.2 आहे ना, हे 0.2 आहे 11.5 + 0.2 2 लेंथची काढायची ना, × 2 करा फक्त, तर त्याचे सुद्धा आन्सर काय होऊन जाईल हेच येऊन जाईल आपण. ओके, मल्टिप्लाय करायचं फक्त आतमध्ये सगळ्यांना. नेक्स्ट एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, वायची व्हॅल्यू आपल्याला दिली, देन आपल्याला सांगितलं 2x - 2y काढा. बरं ठीक आहे, मग आता आपण पहिले x घेऊया. इथे हा x मी जशाला तसं लिहिला इथे आणि 2 ने त्याला मल्टिप्लाय केलं. देन y मी जशाला तसं लिहिलं इथे आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. ओके, तर 2 ने मल्टिप्लाय केलं ते किती होऊन जाईल, हे होऊन जाईल 20.0 आणि 2 × 0.1 किती होऊन जाईल 0.2. अगेन याने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 20.0 0.2. अँड देन आता यांचं तुम्हाला काय करायला सांगितलं, यांचं डिफरन्स घ्यायला सांगितलं. बरोबर, सो 20.0 - 20.0 किती होऊन जाईल 0.2 आणि 0.2 इथे इथं मायनस करून चालेल का, नाही. मायनस करून चालेल का, नाही. एरर मायनस होतो का, यांचं कधी मायनस होऊ शकतं का, नाही. तर हे दोघं प्लस होऊन जातात आणि दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट विचारले द टेम्परेचर ऑफ 2 बॉडीज मेजर्ड बाय थर्मोमीटर आर. हे तुम्हाला दिलेले 2 बॉडीचं टेम्परेचर मेजर केले थर्मोमीटरने. कॅल्क्युलेट द टेम्परेचर डिफरन्स विथ एरर लिमिट्स. टेम्परेचर डिफरन्स सांगितला. टेम्परेचर डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, टी फायनल मायनस टी इनिशियल. फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. बघा तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे त्याचा की काय फॉर्म्युला, मग तुम्ही प्लस मायनस मल्टिप्लाय डिवाइड जे काय असेल ते करू शकता. तर टी फायनल किती आहे, ही टी फायनलची व्हॅल्यू जी मी जशाल तशी लिहिली. टी इनिशियल किती आहे, ही टी इनिशियलची व्हॅल्यू जी की मी जशाल तशी लिहिली. ओके, देन मग 50 - 30 विच इज 50 - 20 विच इज 30 आणि 0.5 - 0.5 असं करून चालेल का, नाही सर. या दोघांना काय करावं लागेल, ॲडच करावं लागेल. सो हे किती आलं आन्सर 1 आलेलं आहे. ओके, एरर इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन.
ओके, प्रोडक्ट अँड डिव्हिजनचे क्वेश्चन्स बघूया आपण आता. आता तुम्हाला दिलेलं आहे एक लेंथ दिलेली आहे जी की ही आहे आणि एक ब्रेड दिलेली आहे तुम्हाला 3.4 प्लस ऑर मायनस 0.2. कॅल्क्युलेट एरिया विचारला आहे तुम्हाला. एरियाचा फॉर्म्युला काय असतो? एल इंटू बी असतो. सिंपल लेंथ इंटू ब्रेड. मग आता मला सांगा, तर तो सगळ्यात पहिले तुम्ही झेड काढताना या दोघांचं मल्टिप्लाय करणार, ट्रू व्हॅल्यूचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन. सो 5.7 इंटू 3.4 करणार सर. तर ते आन्सर किती आलं? 19.38. अँड प्रोडक्टमध्ये काय करायचं आहे आपल्याला? प्रोडक्टमध्ये असताना किंवा डिव्हिजनमध्ये असताना डेल झेड काढायचा फॉर्म्युला काय असतो? तो फॉर्म्युला असतो डेल झेड अपॉन झेड. इथं सिंपल फॉर्म्युला असतो का? डेल झेड इक्वल्स टू डेल ए प्लस डेल बी. हा फॉर्म्युला असतो का इथे? नाही. प्रोडक्टमध्ये फॉर्म्युला असतो डेल झेड अपॉन झेड इक्वल्स टू डेल ए अपॉन ए प्लस डेल बी अपॉन बी. हा फॉर्म्युला असतो. आणि झेडची व्हॅल्यू कुठून आलेली असते? ही झेडची व्हॅल्यू आलेली आहे. बस दॅट्स इट. मी या सगळ्या व्हॅल्यू प्लेस केल्या. सर डेल ए काय? डेल ए आपल्याला गिवन आहे इथे बघा. हे डेल ए आहे, हे डेल बी आहे, हे ए आहे, हे बी आहे. दॅट्स इट. मी या सगळ्या व्हॅल्यू इथं प्लेस केल्या. 0.1 अपॉन 5.7 5 प्लस 0.2 अपॉन 3.4 आणि डेल झेडची व्हॅल्यू 19.38 आपली आली होती. आणि दॅट्स इट. हे दोन्ही साईडला 19.38 कॅन्सल होऊन जाईल आणि 1.48 फायनल आपला आन्सर आलेला असेल. आणि दिस इज आवर फायनल आन्सर. नाव नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे बघा. करंट दिलेला आहे तुम्हाला आणि इथं व्होल्टेज दिलेलं आहे. ओके, आता करंट आणि व्होल्टेज दिलेलं आहे आणि तुम्हाला काय विचारलं? रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स बेसिक फॉर्म्युला असतो ओम्स लॉ, व्ही इक्वल्स टू आय इंटू आर. हा आपला बेसिक फॉर्म्युला असतो. आणि इथून आर जर काढायचं ठरवलं तर तुमचं व्ही डिवायडेड बाय आय होऊन जाईल का? यस, हे लहानपणी तुम्ही शिकलेलं आहे ओम्स लॉ. ओके, तर आर इक्वल्स टू काय बनेल? व्ही बाय आय. अच्छा ठीक आहे. मग व्ही बाय आय करायचं असेल तर व्हीची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला ही आणि आयची व्हॅल्यू पण तुम्हाला दिलेली. मग सगळ्यात पहिले तुम्ही काय फाइंड आउट करणार? आर फाइंड आउट करणार. आर काय असेल? ए डिवायडेड बाय बी. म्हणजेच काय? व्ही आहे ना, तर व्ही म्हणजे 20 आहे आणि आय किती आहे? 2.5. तर हे 2.5 किती आलं हे आन्सर? 20 डिवायडेड बाय 2.5. तर बघा इथे मी 10ने मल्टिप्लाय केलं, इथे 10ने मल्टिप्लाय केलं, तर वरती 200 होऊन जाईल, खाली 25 होऊन जाईल आणि 200 भागिले 25 8 ओम होऊन जाईल. आणि नेक्स्ट डेल झेड काढायचं मला आता. डेल झेड अपॉन झेड इक्वल्स टू डेल ए अपॉन ए प्लस परत तोच फॉर्म्युला लावला. अच्छा, आर जे आलेलं आहे, जे आर आले तुमचं तेच तुमची झेडची व्हॅल्यू आहे ना? यस नो. तर मग फॉर्म्युल्यामध्ये डेल झेड तुम्हाला डेल झेड काढायचं आहे आणि झेडची व्हॅल्यू तुमची आर आलेली आहे, जी की कॅल्क्युलेशन करून आलं. जिथं मी आर लिहिले वाटलंच तिथं आपण आर लिहून टाकू. ओके, नाव मग आता मी डेल झेड अपॉन झेड जर केलं इथे तर बघा आता डेल आर अपॉन आर. आता डेल हे सगळं मी कारण डेल आर आपल्याला काढायचं आहे. सो दॅट्स डेल आर अपॉन आर. आरची व्हॅल्यू आली ती ठेवली. 1 व्होल्टेज बघा किती आहे? 1 आहे. डेल बीची व्हॅल्यू किंवा डेल एची व्हॅल्यू 1 आणि डेल एची व्हॅल्यू 20. डेल बीची व्हॅल्यू 0.5 आणि बीची व्हॅल्यू 2.5. सगळ्या व्हॅल्यू मी प्लेस केल्या फॉर्म्युल्यामध्ये. ह्या फॉर्म्युल्यामध्ये केअरफुली प्लेस केल्या आणि फायनली मी कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन कसं करणार? मोस्ट ऑफ द मुलांना कॅल्क्युलेशनमध्ये कन्फ्युजन असतात, सर ही कॅल्क्युलेशन्स कशी करायची. यांनी थोडंसं बेसिक मॅथ बघणं गरजेचं आहे. ओके, वाटलंच तर मी एखादी सॉल्व्ह करून दाखवेल. जेव्हा आपण क्वेश्चन्स घेऊ तेव्हा मी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवेलच. असे पण टार्गेटच्या बुकचे सर्व क्लासिकल क्रिटिकलचे सगळे क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवेल. PYQ सुद्धा याच्यात सगळे सॉल्व्ह केलेले असेल. ही सिरीजच मी त्यासाठी बनवली ज्या मुलांना टार्गेटमधून क्वेश्चन्स करायचे किंवा ज्यांना CETचं करायचं असेल. ओके, सो याला कॅल्क्युलेट केल्यावर 1/4 आलं. देन हे 8 जे आहेत, आता इथं काय बनलंय? 1/r/8 इक्वल्स टू 1/4 बनले. ओके, हे 8 तुमच्या इकडे चालले जातील. सो r इक्वल्स टू 8 डिवायडेड बाय 4 विच इज 2. ओके, तर हे आलं 2. तर फायनल आन्सर इज तुमचा 8 प्लस ऑर मायनस 2. ओके, नेक्स्ट आता लास्ट पॉईंट आहे तो आपला एरर इन पॉवर. एरर इन पॉवरमध्ये काय दिले बघा. द एरर इन द इन्स्ट्रुमेंट ऑफ रेडियस ऑफ अ स्पियर इज 2%. ओके, तुम्हाला सांगितले रेडियस आहे. रेडियसमध्ये जो एरर आलेला आहे तो किती आहे? 2% आहे. व्हॉट वुड बी द एरर इन द व्हॉल्यूम. व्हॉल्यूममध्ये किती एरर येऊन जाईल? कोणाच्या? स्पियरच्या. पहिली गोष्ट, स्पियर जो आहे त्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? स्पियरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो, त्याचा फॉर्म्युला असतो व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय आर क्यूब. हा फॉर्म्युला असतो. ओके, मग हा फॉर्म्युला मी इथे लिहिलेला आहे, बरोबर आहे का? ना 4/3 जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू ही तर कॉन्स्टंट आहे, याला काही घ्यायची गरज नाही. आणि एरर इन पॉवरमध्ये मी काय सांगितलं होतं? डेल व्ही अपॉन व्ही लिहायचं इक्वल्स टू, आणि ही जी पॉवर आहे ही पॉवर फक्त काय करायची? समोर घेऊन यायची. 3 इंटू डेल आर अपॉन आर. डेल आर अपॉन आर. अच्छा, डेल आर अपॉन आर जे आलेलं आहे, हे जे 2% दिलं, ही कशाची व्हॅल्यू दिलेली असते? ही असते डायरेक्टली डेल आर अपॉन आरचीच व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर ना? हे एररच दिलेलं आहे तुम्हाला. मग आता हे 3 इथं आहे
आणि 2% इथं आलं तर फायनल आन्सर किती आलं बघा 6%. हे झालं तुमचं डायरेक्ट आन्सर. अतिशय सोपा क्वेश्चन, समजलं तुम्हाला. पॉवरमध्ये काय करायचं, फक्त ही जी पॉवर आहे ही फक्त समोर घ्यायची, कॉन्स्टंटला घेण्याची काही गरज नाही, त्याचं काही लोड येत नाही. ओके, नेक्स्ट येतं आपलं फिजिकल क्वांटिटी. काय नेक्स्ट आहे, अ फिजिकल क्वांटिटी पी इज रिलीज टू 4 ऑब्झर्वेशन ABCD, 4 ऑब्झर्वेशन ॲज फॉलोज. ओके, 4 ऑब्झर्वेशन दिलेले आहेत तुम्हाला. ओके, नाव आता इथं नीट लक्ष द्या काय दिलेलं आहे, आणि तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे त्यांनी. फॉर्म्युला काय दिलेला आहे, P = A³ B² √C × D, हा फॉर्म्युला दिलेला आहे. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. ए मध्ये एरर किती सांगितलं त्यांनी 1%, सी मध्ये किती सांगितलं आहे 4%, बी मध्ये किती सांगितलं आहे 3%, आणि डी मध्ये किती सांगितलं आहे 2%. सगळ्यांमध्ये एरर सांगितले आहेत त्यांनी, म्हणजे सगळ्यांची ΔA/A, ΔB/B यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ΔA/A ची व्हॅल्यू किती 1%, ΔC/C ची व्हॅल्यू किती 4%, ΔD/D ची व्हॅल्यू किती 2%, ΔB/B ची 3%. मग आता आपण इथे काय करणार, सिंपल आपला फॉर्म्युला लावणार. ΔP/P = A किती आहे 3 × ΔA/A, इथे पॉवर किती आहे 2, ΔB/B. अच्छा, अंडररूट म्हणजे किती असतं, अंडररूट म्हणजे C ची पॉवर 1/2 असते का, पण हे खाली येतं, मग खाली वरती घेतलं तरी काय होतं का, नाही, काही फरक नाही पडत. सो 1/2 ΔC/C, आणि डी किती, डीला काही पॉवरच नाही, सो सिंपल ΔD/D लिहिलेलं आहे. मग आता ΔA/A ची व्हॅल्यू किती आहे 1% ती लिहिली, 3 जशाला तसं लिहिलं, प्लस हे प्लस दशाला तसं, देन 2 इथे दशाला तसे, ΔB/B ची व्हॅल्यू 3%, 1/2 हे दशाला तसं, ΔC/C ची व्हॅल्यू किती दिली, ΔC/C, सीचं पर्सेंटेज दिले 2%, म्हणजे 1/2 × 4, बरोबर आहे का, म्हणजे किती झालं फायनली 4/2%. ओके, प्लस आणि ΔD/D किती दिले 2%. फायनली आता काय, मग आता हे 3 × 1 3%, 2 × 3 6%, हे किती होऊन जाईल 2%, आणि फायनली हे 2%. आता सगळ्यांची ॲडिशन करायची फक्त, 3 + 6 + 2, 6 × 4 10 13%. ओके, आय होप सो तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट्स कळाले असेल. आपण क्लासिकल आणि क्रिटिकलचे सगळे क्वेश्चन्स याच्यानंतर घेणार आहोत. ओके, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.